भारतीय मजदूर संघाच्या वतीनं विजय गायकवाड यांचा सत्कार। भारतीय मजदूर संघाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सभा नाशिक येथील ढोबळे सभागृहात उत्साहात संपन्न झाली। या सभेला पुण्याहून संघाचे अध्यक्ष मोहन घोळवे, सरचिटणीस श्री अचलेरकर, श्री चौधरी, श्री बारगजे खास आले होते। उपाध्यक्ष श्री खांडकेकर आणि श्री मोडक मंचावर उपस्थित होते। यावेळी वयाचे 75 वर्ष पूर्ण केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। दिंडोरी येथील विजय विष्णू गायकवाड यांनी दिंडोरी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत 40 वर्ष सेवा केली। विजय विष्णू गायकवाड यांना सेवानिवृत्त होऊन 16 वर्ष झाली। त्यांनी वयाच्या 75व्या वर्षात पदार्पण केले। त्याबद्दल त्यांचा संस्थेचे अध्यक्ष मोहन घोळवे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी श्री अचलेरकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची काय परिस्थिती आहे याचा सविस्तर खुलासा केला। श्री खांडकेकर यांनी प्रास्ताविक केले। त्यामध्ये त्यांनी संघाने आतापर्यंत अनेक सामाजिक संस्थांना 2.5 कोटी रुपयाची मदत केली असे सांगितले। ही मदत कर्मचारी आपल्या निवृत्ती वेतनातून दरवर्षी देत असतात। सामाजिक कृतज्ञता निधी या नावाने हा निधी तयार केला आहे। अशा प्रकारचा विशेष उपक्रम केवळ बँक ऑफ महाराष्ट्राच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनीच सुरू केला आहे हे आवर्जून नमूद करावे लागेल। श्री बारगजे आणि श्री मोहन घोळवे यांची संयोजित भाषणे झाली। श्री संजय रामदासी यांनी सूत्रसंचालन केले। श्री फुटाणे यांनी आभार मानले। मी विजय विष्णू गायकवाड, दिंडोरी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील 40 वर्ष सेवा पूर्ण केली। मी आता 75 वर्ष पूर्ण झालेले आणि महाराष्ट्र बँक ऑर्गनायझेशनचे युनियनच्या यांनी माझा सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो। AN न्यूज मराठी, दिंडोरी।